ते सांगतो मी आधी. म्हणजे सुरुवात तर तिथूनच राहणार आहे. त्यांचा जन्म कसा झाला, ते मोठे कसे झाले, ते यामध्ये आलेत कसे, है ना, ते कोणत्या नारायणाचे अवतार होते. हो चालेल चालेल. हा तर ते त्यांचं जीवन चरित्र कसं होतं, त्यांना विद्या कशी प्राप्त झाली, दत्तगुरूंच आशीर्वाद कसे प्राप्त झाले, ते सर्व मी तुम्हाला थोडस विस्तार सांगतो. ऐका सर्वांनी, है ना. तर ज्यावेळेस सरस्वतीला बघून ब्रह्मदेवाचं वीर्य संकलन होतं, ते कुठे पडतं, पद्मिनी सर्पिणीच्या पुढे पडतं. ते बरोबर कुठे पडतं, पद्मिनी नावाच्या सर्पिणीची. ती कोणाची कन्या असते, तक्ष कन्या. जे तक्ष कुळ म्हणतो ना आपण, नागिनीचं, तक्ष कन्या. काय हा तक्ष कन्या म्हणून तिचं नाव असतं. परत सांगतो एकदा, का सरस्वतीला बघून ब्रह्मदेवाचं वीर्य संकलन होतं, ते पडतं पद्मिनी नावाच्या सर्पिणीच्या मस्तकावर. तर ती भक्ष्य समजून ती काय करते, गिळून घेते. तर काही दिवस जातात आणि त्यामध्ये तिला गर्भ राहतो. तर गर्भ राहिल्यावर ती काय करते, त्याच वेळेस जनमेजय राजा असतो, त्याने सर्प यज्ञ आरंभला असतो. तर सर्पयज्ञ म्हणजे काय, सर्पाची आहुती द्यायची आहे ना. हा, सर्पाची आहुती द्यायची. तर आपण कसे देतो, हवन करतो आपण. तर समिधा असतात, वेगवेगळे प्रकारचे समिधा, लाकडं वगैरे वनस्पती असतात, आहे ना, त्याचा आपण हे करतो. तर त्यांनी काय केलं, सर्प पकडायची आणि त्याची आहुती द्यायची. तर या प्रकारे सर्पयज्ञ आरंभलेला असतो. तर पुढे होतं काय, तर हे कळतं आस्तिक मुनींना कळतं. कोणत्या आस्तिक मुनीचं नाव ऐकलंय, नाही ऐकलंय, कोणी कोणी ऐकलंय आस्तिक मुनी, बरोबर. सकाळी सांगितले ते कोणते, अगस्ती वेगळे आणि आस्तिक वेगळे. तर आस्तिक मुनींना ते कळतं. तर आस्तिक मुनी काय करतात, ते त्या सर्पिणी जवळ जातात आणि तिला सांगतात का तुझ्या पोटामध्ये अविहोत्र नारायणाचा अंश आहेत आणि तो योगी आहे आणि तो जन्म घेणार आहे. तर जनमेजय राजाने सर्पसत्र अवलंबलं आहे यज्ञ, तर तू सुरक्षित ठिकाणी लपून राहा. तर मग ते काय करतात, वटवृक्ष असतो, त्याची ढोली असते, त्या ढोलीमध्ये तिला ठेवतात आणि त्याला आपल्या मंत्रोच्चाराने बंद करतात. मग काही दिवस होतात आणि ते जातात आणि यांना सांगतात का जे ऋषीमुनी ते यज्ञ करत असतात का असं झालेलं आहे आणि अशा सर्पिणीची तुम्ही आहुती द्यायची नाही, आणि ते पण यज्ञ बंद करून टाकतात. मग पुढे होतं काय, तिचे दिवस भरत येतात, कोणाचे, सर्पिणीचे. मग ती एक अंड देते, है ना, अंड देते. मग ते अंड होतं काय, का ती अंड देऊन कुठे जाते, पाताळात निघून जाते. तर त्या अंड्यामधलं बाळ मोठं होत असतं. मग कालांतराने ते फुटतं. ते फुटल्यावर होतं काय, त्याच वेळेस तिथे कोश धर्म नावाचा एक व्यक्ती असतो, ब्राह्मण असतो, त्याचा पत्रवाळ्या बनवण्याचा व्यवसाय असतो. पत्रवाळ्या बनवतो ना, गरीब असतो तो बिचारा. मग तो वडाच्या झाडापाशी येतो त्या जंगलामध्ये आणि त्याला पत्रवाळ्या द्रोण बनवण्यासाठी तो हे घेतो, काय पानं तोडत असतो. तर त्याला त्यामध्ये रडण्याचा आवाज येतो, कुठे, त्या ढोलीमध्ये. तो इकडे बघतो, तिकडे बघतो, इकडे बघ, तिकडे बघ, पण त्याला काही दिसत नाही, पण रडण्याचा आवाज येतोय. मग तो काय करतो, पानं घेतो आणि निघतो. काही शोधून सापडत नाही तर करणार काय. त्याच वेळेस आकाशवाणी होते देवाची, का अरे कोशधर्मा, या वडाच्या ढोलीमध्ये एक बालक आहे आणि ते योगी आहेत, ते ईश्वराचा अवतार आहे, ते तू घेऊन जा आणि त्याचं पालन पोषण कर. आणि त्याच वेळेस ते जे आकाशवाणी होते ते बाण सोडतात
आणि त्या वडाच्या झाडाचे 2 भाग होऊन ते बाळ बाहेर येतं आणि कोच धर्माला सांगून ते आकाशवाणी होऊन तो घेऊन जातो घरी. त्याची बायको असते, तिचं नाव असतं माहितीये काय असतं? अध्याय कोणी कोणी वाचले? माहितीये तिचं नाव? आपण फक्त वाचतो पण भरपूर मोठे असतात त्याच्यामध्ये विसरतं नाव, बारीक बारीक नाव आहे भरपूर त्याच्यामध्ये. हा ते लक्षात येत नाही. सुरादेवी काय नाव असतं तिचं? याचं नाव काय सांगितलं मी? कोश धर्म. आणि त्याची मिसेसचं नाव, त्याच्या बायकोचं नाव काय सांगितलं? सुरादेवी. बरोबर. तर तिला सांगतो का असं झालंय, तर असे देवाज्ञा झाली, मी बाळ आपल्याला वडाच्या डोळ्यातून आलं आणि त्याचं नाव वटसिद्ध नागनाथ ठेवायला लावलंय ना. तर अशा प्रकारे त्याचं नाव नामकरण करतात, त्याचं पालन पोषण करायला लागतात. मग त्यानंतर पुढे होतं काय? वटसिद्ध म्हणजे नागनाथ बाबा मोठे व्हायला लागतात. छोटे असतात, मोठे मोठे होत चाललंय, मोठे व्हायला लागतात. त्याच्यात त्यांच्या ते राजधर्म होता, राजगुरू होता. तर ते त्यांच्या सवंगड्यांबरोबर खेळत होते. तर काय खेळत होते? का लुटुपुटीचा खेळ. म्हणजे आपण जसं लहानपणी नाही का पात्र दिलं तुमच्या पुढं, आपण चला बसा, तुम्हाला जसं मी बसवलं चला जेवायला बसा, खोटं खोटं तुम्हाला वाढायचं, जेवायला द्यायचं, खोटं. हा ती भातुकली तरी आपण करून खातो. हे तसं नाही. आता तुम्ही बसले आहे, चला यांना वरण वाढा, भात वाढा, असं म्हणजे तुम्हाला पत्र आहे वाढलं, मग तुम्ही जेवा, चला बसा जेवायला. मग तुम्ही म्हणणार खूप छान आहे, मस्त जेवण झालं. असं त्यांचा खेळ चालू होता. दुपारचा टाइम होता. त्याच वेळेस दत्तप्रभूंची स्वारी तिकडनं चाललेली असते. दत्तप्रभूंचं तुम्हाला दर्शन झालं का इथं? कोणाला? कुठे? हे तिकडे वरती. हा तीच आहे. मग दत्तप्रभू तिकडे है ना. तर दत्तप्रभूंची स्वारी तिकडून चाललेली असते आणि ते बघतात त्यांचा खेळ, काय करू राहिलेत, त्यांना मजा वाटते. मग ते काय करतात? ऐका, मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, का देवांना सुद्धा चुकलेलं नाही, हे ऐका, तुम्हाला कळेल त्या. तर दत्तप्रभू तिथे थांबतात, एका झाडामागून बघत असतात, त्यांना मजा वाटते. मग तिथून बाहेर येतात आणि ते पण बाल रूप घेतात आणि त्या मुलांमध्ये येतात. बाबा रे, मला पण भूक लागली आणि मला पण तुमच्यामध्ये खेळायचं, मला पण भूक लागली, मला पण जेवायचंय. खेळायचं नाही, जेवायचंय. भूक लागली, तुम्ही जेवण द्या, मला पण जेवायला द्या. पण त्यांचे जे सवंगडी होते ते काय म्हणतात? का तू कोण, कुठला, आमच्यामध्ये कसा खेळायला राहिला, तुझा ना आमचा संबंध काय, चाल निघ म्हणे, है ना. पण हे जे राहतात कोण, नागनाथ बाबा, ते काय म्हणतात? का अरे बाबा रे, हा अतिथी आलाय आपल्याकडे आणि अतिथ्याला आपण काय म्हणतो? अतिथी देवो भव, आपला तो देवच असतो. तर आपण त्याला जेव घालू, आपण जेवतो तसं त्याला पण जेव घालू. मग सर्व तयार होतात, ठीक आहे चालतंय. मग दत्तप्रभूंना खोटाचा पाठ देणं, त्यावर बसवणं, त्यांना खोटीची आंघोळ घालणं, अष्टांघोळ, पंचगव्य याने त्यांना आंघोळ घातली जाते, गंध लावला जातो, त्यांना ताट बनवलं जातं, खोटच है ना. त्यांचं ताट आलं, मग त्यांना जसं वरण भात, पोळी, चपाती वगैरे सर्व वाढलं जातं आणि तुम्ही आता अन्न ग्रहण करा. कोण म्हणतं? नागनाथ बाबा, त्यांचे सवंगडी. मग दत्तप्रभू पण मस्त पैकी जेवण चाललंय त्यांचं, बाबांचं, ते पण मिटक्या मारत, वा वा खूप छान आहे ना. तर मग पुढे होतं काय? त्यांचं जेवण होतं, हात धुतात आणि मग पुढे त्यांना काय वाटतं बाबांना, म्हणजे दत्तप्रभूंना, का हा याच्या सवंगड्याने आपल्याला हकलवलं होतं इथनं, पण याने आपल्याला हकलवलं नाही, नागनाथाने आपल्याला हकलवलं नाही, है ना. तर हा कोणीतरी, मग ते त्याच्या अंतर्मनामध्ये वागतात बाबा, आपल्या अंतर्ज्ञानामध्ये. तर त्यांना जाणवतं का हा अवतार कशाचा आहे. तो अवतार कशाचा असतो? मी माशी सांगितलं. कोणत्या नारायणाचा? तुम्ही सांगा कोणी? अविहोत्र नारायणाचा अवतार असतो. 9 नारायणांपैकी अविहोत्र नारायणाचा अवतार असतो. तर ते जाणतात आणि त्यांना माहिती आहे, हे योगी, नाथ योगी म्हणून पुढे वावरणारे, यांचं कार्य पुढे चालू राहणार आहे. आणि मग ते त्यांना एका बाजूला घेऊन जातात
आणि त्यांना म्हणतो मी तुला एक तुम्हाला ज्याला त्यांच्या भाषेमध्ये मी तुला एक मंत्र देतो का, तो मंत्र म्हटला का तुला अन्न तुझ्या जवळ उत्पन्न होत जाईल. म्हणजे ठीक आहे, मग ते मंत्र देतात. हा, तर मंत्र देतात. मग ते मंत्र दिल्यावर ते लगेच म्हणजे दत्तप्रभू निघून जातात त्यांच्या मार्गे. आणि ते फक्त नाव विचारतात तुमचं नाव का, दत्तप्रभू सांगतात मी दत्तगुरु है ना, सांगून निघून जातात. आता लहान बच्चाला काय दत्तप्रभू काय, स्वामी समर्थ काय, कोण काय काही कळत नाही. ते त्यांच्या मार्गाने निघून जातात. मग यांना ते दिलं जातं. पण अट एक दिलेली असते का, हे जे अन्न तू उत्पन्न करशील ते सिद्धीचं अन्न असणार आहे. कोणतं ते तू ग्रहण करायचं नाही है ना, ही एक अट घातलेली असते. पण ठीक आहे, चालतंय. मग होतं काय का, मग रोज यांचं चालू, मुलं घरी जेवणाशी झाले, गुलाबजाम तर गुलाबजाम, जे म्हटलं ते अन्न त्या पात्रामध्ये यायला लागलं. जे म्हटलं ते, तुम्ही म्हटले गुलाबजाम, तुम्ही म्हटले खीरपुरी, लगेच ते यायचं. म्हणजे मुलं घरी जेवणाचे झाले दुपारी, तर त्यांचे पालक चिंतित पडले का मुलं घरी काय आहे ना जेवण्याकरता. मग ते त्या मुलांना विचारू लागले का तुम्ही काय करता, जेवण का बरं करते ना दुपारची. आपण विचारतो ना आपल्या मुलांना, आलं नाही घरी जेवायला, तर त्याप्रमाणे त्यांनी विचारलं. तर ते काय म्हणतात का, नागनाथ असं असं करतो म्हणे का, रोज आम्हाला जेवण खाऊ घालतो आणि जे लागल ते आम्हाला भेटतं खायला. आणि असं आहे का, ठीक आहे. मग ते कोणाला सांगतात, त्यांच्या वडिलांना कोश धर्माला जाऊन सांगतात का, नागनाथ असं असं करतो, मुलं जेवण राहिले म्हणे. असं आहे का, ठीक आहे. मग जसं रात्री आपण आपल्या मुलाला घेऊन बसतो, खेड्यामध्ये बसतात, अजून बसतात, आपल्या लेकराला घेऊन मांडीवर घेऊन बसतात, केस कुरवाळणं येते, आणि लाडामध्ये विचारतात का रे मी असं असं ऐकलंय का, तू असं असं करतो म्हणून का, तू अन्न देतो म्हणजे. हा देतो, त्यात काय एवढं, तुम्हाला पाहिजे का म्हणजे दाखव काय, मग तुम्हाला काय लागतं म्हणजे मला असं असं. मग त्यांना ते अन्न देतात. मग ते बघतात, तर मग ते त्यांना विचारतात. मग ते काय करतात का, ज्यावेळेस ते तुला कोणी दिलं, ते म्हणते कोणी दत्त आला होता आणि त्याने मला एक मंत्र सांगितला आणि ते निघून गेले. मग ठीक आहे, चालतंय. तर मग होतं काय का, त्या गावामध्ये जे अतिथी येतात त्यांना अन्नदानाचं क्षेत्र चालू होतं. आणि यामध्ये यांची ख्याती वाढायला लागते नागनाथ बाबांची. जसजसे नागनाथ बाबा मोठे व्हायला लागतात, 20 वर्षाचे होतात है ना, किती वर्षाचे होतात, 20 वर्षाचे होतात. पण त्यांना नंतर कुतूहल वाटायला लागलं, मला जी सिद्धी दिली हा दत्त कोण आहे. मग ते त्यांच्या वडिलांना विचारतात, हा दत्त कोण आहे का ज्याने मला ही सिद्धी दिली. तर ते म्हणतात, बाबा रे दत्त हे कोणी जाणू शकत नाही, ते परब्रह्माचे मालक आहे, परब्रह्म आहे ते. हे काय म्हणतात, मला त्यांना भेटायचंय. आता असं कोणी भेटू शकतं का. म्हणजे ते सांगतात त्या, तुला जर दत्ताला भेटायचं तुला पांचळेश्वरला जायला लागेल, माहूरला जायला लागेल, ते इतके पुढे असतात, कोल्हापुरात असतात, पुढे असतात, ते पुढे असतात, तिकडे तुला शोधावं लागेल. मग ते सर्व ठिकाणी शोध घेतात. पण कुठे दत्तप्रभू, ते आईची आज्ञा घेतात आधी का, मी चाललो दत्तप्रभूंना शोधायला. तर जाता जाता होतं काय, ज्यावेळेस ते जातात तिथे दत्तप्रभूंना शोधायला, गिरनारला बघ, पांचाळेश्वरला बघ, म्हणजे जिथे जिथे दत्तप्रभूंचं आपलं माहूरला बघ, कुठेही सापडत नाही. मग त्यांना कळतं का, दत्तप्रभू हे कुठे दुपारी कोल्हापुरात येतात. आणि कोल्हापुराचं वैशिष्ट्य काय तुम्हाला माहिती आहे. हा बरोबर, भिक्षा मागायला. आणि दत्तप्रभूंचं वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला, माहितीये, कोल्हापूरच्या भिक्षेशिवाय आजही दत्तप्रभू अन्न ग्रहण करत, आजही, आज पण है ना. तर ते कोणत्याही रूपाने येऊन भिक्षा घेऊन जाऊन पुढे काशीला जातात, तिकडे बोलून आपलं ग्रहण करतात ते है ना. तर त्यांना कळतं का, कोल्हापूरच्या भिक्षेशिवाय ते अन्न ग्रहण करत नाही. तर मग होतं काय पुढे, तर मग ते कोल्हापुरात येतात. गाणगापूर सर्व ते तुमचं वेगळं, आमचं हा सांगतो ना. आमचे ग्रंथाच्या आधारे सांगतोय, तुम्हाला सांगणारे वेगळे असतात. काही काही ग्रंथात वेगवेगळे संदर्भ पण आहेत. पण आमचं जे आहेत नाथ पंथातलं, ग्रंथाच्या आधारे वह्यांनुसार मी सांगतोय आमच्या, ते ऐकून घ्या. तर कुठे आलो तुम्ही, हा कोल्हापुरात. मग नागनाथ बाबा कुठे येतात,
कोल्हापुरात येतात आणि शोध घेऊ लागतात. दत्तप्रभू आपल्याला आता भेटेल असा महिना जातो निघून. महिना गेला त्यानंतर होतं काय का ते मग काय करतात, त्या कोल्हापूरची अंबाबाई आहे आपली लक्ष्मी आई, तिच्या मंदिराच्या जो पुजारी असतो त्यांच्याशी ओळख निर्माण करतात आणि त्यांची खोली घेऊन तिथे राहू लागतात है ना. आणि मग नंतर काय करतात ते का ते अन्नसत्र म्हणजे भंडारा घालायचं, पुजाऱ्याला मानस करतात का मला भंडारा घालायचा आहे, चूल बंद सर्व गावाला भंडारा अशा प्रकारे करायचंय. पुन्हा मग तू घालशील का, तुम्ही हाय माझ्याकडे सर्व आहे तुम्हाला मी दाखवतो. हे जाऊन आधी सिद्धीने आपलं अन्न उत्पन्न करतात घरामध्ये है ना. मग ते पुजाऱ्याला दाखवलं एवढं अन्न आहे, अरे वा होईल म्हणे, चालतंय. मग तिथे रोज हे चालू होतं, काय चालू होतं, भंडारा रोज घरामध्ये. एकाही घरामध्ये जेवण होत नाही, एकाही घरामध्ये जेवण बनवत नाही. तर पुढे जायचे ते भंडारा सर्व घर जायचं म्हणजे चुलबंद. तर चालला असा तिथे महिना व्हायला लागला. महिना झाला, दत्तप्रभू रोज यायचे, भिक्षा मागायचे, पण भंडारा असल्यामुळे निघून जायचे. मग दत्तप्रभूंनी काय केलं, कोरडी भिक्षा घेण्याची चालू केली. कोरडी गौदाणे असतात ना ती भिक्षा. मग तरी नागनाथ बाबांना प्रश्न पडला का आपण अन्न सत्र चालू केलंय, भंडारा चालू केलाय, तरी दत्तप्रभूंचं आपल्याला दर्शन व्हायना, हे चाललंय तरी काय. तर मग ते गावकऱ्यांना विचारतात कोणी भिक्षा मागायला येतं का गावामध्ये. ते म्हणतात हा एक जण येतात, एक योगी येतात आणि ते भिक्षा घेऊन निघून जातात, पण तुम्ही तर अन्न बनवत नाही, ते कोरडी भिक्षा घेतात म्हणे. कोणती कोरडी भिक्षा. तर मागेच लोकांनी सांगितलं असतं तुम्ही आमच्याकडे अन्न कशाला भिक्षा मागा, तुम्ही जा तिकडे अन्न सत्र चालू आहे भंडारा तिकडे जेऊन जा. त्यावेळी दत्तप्रभू जाऊन बघून येतात काय ते बघतात, अरे नागनाथाची चाल आहे आणि मला भेटण्यासाठी येणे ही चाल खेळलेली आहे का मी भेटावं म्हणून. आणि दत्तप्रभू पण सिद्धीचं अन्न खात नाही, घेत नाही, बरोबर. मग ते कोणतं अर्ध अन्न घ्यायला लागले, कोरडं अन्न. ते घ्यायचे जायचे आपल्या काशीपुराला, तिथे जाऊन बनवून आपलं खायचे. मग लोकांनी सांगितलं का असा असा एक योगी येतो आणि तो आहे, तो भिक्षुक येऊन तो कोरडी भिक्षा घेऊन निघून जातात. तर ठीक आहे म्हणजे नाही का. आता मग हे काय करतात नागनाथ बाबा अति हुशार आहे आपली, म्हणजे त्यांचं माइंड बघा बाबांचा. तर मग ते काय करतात, लोकांना कोरडी भिक्षा देतात, म्हणजे लोकांकडे धान्य देतात प्रत्येकाला. आता जोही येईल जो भिक्षुक त्याला तुम्ही हे अन्न द्यायचं आणि जेने घेतलं नाही लगेच मला येऊन सांगायचं. लोक म्हणतात ठीक आहे. आणि गावामध्ये राहतात कळीचे नारद भरपूर जण है ना. तर मग त्या गावात होतं का दत्तप्रभू येतात आणि मग लोकांकडे दिलेलं असतं है ना. मग ते त्यांना कोरडी भिक्षा द्यायला लागतात. दत्तप्रभू बघतात, हर हे तर सिद्धीचं अन्न आहे, नागनाथाने परत असं केलंय वाटतं है ना. ते म्हणे मला हे अन्न नाही चालणार. मग तेवढ्यात एक जण बघत राहतो, जातो आणि सांगून येतो का एक जण आलाय आणि तो कोरडी भिक्षा घेत नाहीये. तर नागनाथ बाबा लगेच क्षणाचा विलंब पळत येऊन दत्तप्रभूंचे पाय पकडतात. आलो का आपण त्या जागेवर. म्हणजे देवाला सुद्धा नागनाथ बाबांना चुकलं नाही, त्यांना किती त्रास असावा लागला. भरतनाथ बाबांना मी सकाळी सांगितलं त्यांचे आई वडील कसे गेले. म्हणजे आपण आपले दुःख थोडे, त्यांचे भरतनाथ ज्यांना पालनपोषण केलं त्यांना मारलं, त्यांच्या देखत ठार केलं, देवासून त्यांनी काही करता नाही आलं. आता आपण बसलो होतो इथं पूजेला, मगाशी आले बोलून गेले, आपण का त्यांचं तर आपण अवलंबलं तत्व. काय घेणं नाही बाबा, ये बाबा तुम्ही मोठे, ठीक आहे चालतंय. म्हणजे जेवण नाही चुकलं नाही तेव्हा आपण मनुष्य आहे. म्हणजे आपण तर काहीच नाही तिथे, कणकण नाही. अंतरिक्ष इतकं आहेत नाही का आपण माझ्या मते आपण अहंकार कोणत्याही गोष्टीचा केला नाही पाहिजे, कोणत्याही गोष्टीचा नाही केला पाहिजे. जे आपण कोणीच नाही. जर सॅटेलाइट वर जर गेलं ना दिसत सुद्धा नाही, किडे मुंगे नाही आपण. तर मग नागनाथ बाबा त्यांचे पाय धरतात आणि रडू लागतात. इतके रडतात का त्याने ते अश्रूने ते पाय धुतले जातात बाबांचे, दत्तप्रभूंचे पाय धुतले जातात. मग दत्तप्रभू त्यांना उठवतात, म्हणे माझ्यासारख्या लेकराला, या पाडसाला तुम्ही का त्रास दिला, का भेटण्यासाठी मला तुम्ही विलंब केला.
तर दत्तप्रभू उत्तर देतात, मी एक गुरु आहे, मला सर्व जग बघायचंय आणि तू पण माझा शिष्य आहे, तू पण माझंच लेकरू आहे. मी तुझ्याकडं बघत नाही असं कधी होत नाही. माझं लक्ष क्षणाक्षणाला कुठे आहे? तुझ्याकडेच आहे. माझं लक्ष क्षणाक्षणाला तुझ्याकडे. तू काय करतो, तू काय नाही करत त्याकडेच आहे. मी तुला विसरू शकत नाही. मग त्यांना उठवतात. म्हणजे बघा, नागनाथ बाबांना किती वर्ष लागले दत्तप्रभूंची भेट यायला? 20 वर्ष. यांना सेवा करता यांना 5 वर्ष लागले इकडे यायला. म्हणजे बघा, एक सांगायचे उद्देश कसे. मग ते दत्तप्रभू त्यांना घेतात. त्यानंतर कुठे जातात? बद्रिकाश्रमात जातात. कुठे जातात? तिथे शिवालय पुरातन. बद्रिकाश्रमात कोण कोण गेलं? मच्छिंद्रनाथ नाही. तुम्ही कोण कोण गेलं? गेलं कोणी? हा. तर मच्छिंद्रनाथ हा. तर दत्तप्रभू त्यांना शिवालयात घेऊन जातात, नागनाथ बाबांना, है ना. तर हा, बद्रीनाथांचं सांग. बद्रीनाथ हे स्थान काय आहेत? तुम्ही जाऊन आलात. काय स्थान? विष्णूचं आहे, पण काय म्हणतात त्याला? तुम्ही कोणत्या ट्रॅव्हल्स यांत्रा कंपनी गेले होते? एकटाच गेला होता का सर? हा, ठीक आहे. हे जे ट्रॅव्हल्स लोक पण घेऊन जातात त्यांना पण माहित नसतं. जा तिथं, जा दर्शन घेऊन या. हा. तर ऐका, तुम्ही कोणी जाशाल बद्रीनाथाला, तर बद्रीनाथ ही देवाची पंचायत आहे. काय आहे? आपल्या गावात कशी ग्रामपंचायत आहे, तशी देवाची पंचायत तिथे आहे. कुठं? बद्रीनाथला काय म्हणतात? देवाची पंचायत आहे. तिथं सर्व देव बसले. कोणी सदस्य? नारायण मेन आहे. आलं लक्षात? तिथून देवांचा कारभार चालतो. तिथून कुठून? बद्रीनाथावरून देवाचा कारभार, सगळ्या जगाचा कारभार तिथे. तिला बद्रीश पंचायतन पण म्हणतात. तिथून चालतं देवांचं मेन. बद्री केंद्रस्थान तिथे. हा, हे लक्षात घ्या. तुम्ही कधी गेले यात्रेला, चारधामला, तर तुम्हाला कळेल का मी सांगितलेलं तेव्हा आठवेल तुम्हाला, है ना. तर पुढे होतं काय? आश्रमाला, आहे ना. हा. जायचं असेल तर आपण सगळे जाऊ परत. इच्छा असेल तुमच्या, मला पण जायचं ते बद्रिका आश्रमाला. 2 मिनिट स्टॉप करा. देवांची पंचायत आहे तिथून सर्व आपल्या देवांचा कारभार चालतो. लक्षात घ्या, है ना. तर मला जायचंच आहे. जर कोणी इच्छुक असेल तर सांगा, आपण जाऊ सोबत. हा, कारण की हा, बद्रीनाथाला असं म्हणजे आता बाबांच्या चरणात आता नाही स्टॉप करायचं बरं का. असं आलं का वेगळा. तर ही देवांची बद्रीश पंचायत त्याला म्हणतात. तिथं तप्त कुंड पण आहे ना. बर्फ असतो, गार पाणी असतं गंगेचं, आणि तिथं काय आहे? तप्त कुंड आहे ना. तर ठीक आहे. मग त्या ठिकाणी कोण जातं? दत्तप्रभू कोणाला घेऊन जातात? नागनाथांना तिकडे घेऊन जातात. मग तिकडे घेऊन गेल्यावर तिथे शिवालय असतं. त्या शिवालयात जातात. शिवालयात गेल्यावर मग शिव भोले दत्तप्रभूंना आज्ञा देतात का तू आता नागनाथाला नाथपंथाची दीक्षा दे. कुठं आज्ञा होती? बद्रिकाश्रमामध्ये आज्ञा होती. शिवालयामध्ये शिव भोले सांगतात का आता तू नागनाथांना नाथपंथाची दीक्षा दे. मग ते त्याप्रमाणे नाथपंथाची दीक्षा देतात. आणि मग पुढे
नागनाथ बाबांना घेऊन गिरनार पर्वतावर येतात. त्यांच्याकडून भरपूर असे साधना हे करून घेतात. भरपूर अस्त्र शस्त्र त्यांना शिकवतात. त्यानंतर मग त्यांना पुढे तीर्थयात्रेसाठी काढून देतात. जसं दादा गुरु मच्छिंद्रनाथांना ज्या विद्या दिल्यात त्या सर्व विद्यांमध्ये नागनाथ बाबांना ते पारंगत करतात. बरोबर. पुढे होतं काय तर नागनाथ बाबा त्यांचं सामर्थ्य वाढायला लागतं. काय वाढायला लागतं? सामर्थ्य. जसं आमच्या सिद्धिशक्ती वाढलेल्या आहे त्याप्रमाणे आता आम्ही तर काही नाही, त्यांच्या साधनेने ते वाढायला लागतं बाबांचं. म्हणजे एक उदाहरण दिलं आम्ही, तर त्यांच्या साधना शक्ती वाढायला लागतं बाबांचं. त्यांचं नाव लौकिक व्हायला लागतं. मग ते येता येता त्यांच्याबरोबर काही शिष्यगण तयार होतात. मग ते या वडवळला येतात, पुढे येतात. म्हणजे येतात आणि इथं एक आश्रम टाकून बसतात या गावात. आणि त्यांचे मग त्या झोपड्या बिपड्या थोड्याशा त्यांचे पहिल्या झोपड्यात असायच्या. आश्रम केल्यावर त्यांचे शिष्यगण सर्व राहायला लागतात. मग असं करता करता हे गाव तयार होतं. कोणचं? वडवळ. हे गाव कसं तयार झालं कळालं? मग नागनाथ वडवळ हे गाव तयार होतं. त्याच्या पुढे होतं काय का यांना अजून साधना शक्ती करायची असते. कोणाला? नागनाथ बाबांना अजून ऊर्जा. तर ते साधनेत बसतात आणि शिष्यांना सांगतात का कुणीही मला भेटायला आलं पाहिजे नाही. पेशंट कोणतंही माझ्याकडे आलं पाहिजे नाही. कुणी मला डिस्टर्ब करायचं, मला डिस्टर्ब झालं पाहिजे नाही. तर अशी आज्ञा कोणाला देतात? सर्व शिष्य मंडळाला देतात. तर होतं काय, तुम्हाला मांडी घालता येत नाही का? मांडी नाही घालते? हा मग घाला ना. ते देवाकडे पाहिजे असं नाही तर मग इकडे बसा असं यांच्याकडे असं. ते देवाकडे चालले होते. याच्यासारखं झालं. पुंडलिक बघते काय तुकाराम का काय एकनाथ बाबा सारखं, एकनाथ महाराजांसारखं. जिकडे ठेवलं तिकडे पिंड. हा चालतंय. चला मुद्द्यावर येऊ. तर त्यांनी शिष्यांना आज्ञा देतात का मला कोणीही भेटायला आलं पाहिजे नाही. मग लोक भेटायला यायचे. त्यांचं सामर्थ्य नाव वाढलेलं होतं, नाव लौकिक झालेलं होता. पण त्यांच्यापर्यंत शिष्यगण जाऊन देत नव्हते. लोक निराश होऊन जायला लागले. तर यांची ख्याती कुठे पोहोचती? मच्छिंद्रनाथ बाबांकडे पोहोचती. का? अरे असा कोणीतरी नागनाथ आहे आणि खूप प्रसिद्ध आहे आणि लोकांचं दुःख बरं करतो, हे करतो. चला भेट तरी घेऊ एक दिवस, जाऊन बघू कोण आहे काय. तर मग मच्छिंद्रनाथ बाबा येतात ह्या गावी. तर आश्रम राहत. जसं आपण बसलो होतो, कोणीतरी आलं आवराव ठीक आहे ना, तसे ते आले. मग ते शिष्य बघतात. शिष्य पण पारंगत केलेले असतात. जे आपल्या हातचे शिष्य राहतात ते पारंगत केलेले असतात. गुरु असतात ना त्यांच्या पाठीशी. मग त्यांचं धुमासून युद्ध. जे मच्छिंद्रनाथांना काही मध्ये जाऊन द्यायला नाही. तरी माझ्या मला त्यांना भेटायचंय, ते मध्ये जाताच येणार नाही. मग यांचं काय होतं? युद्ध सुरू होतं. पण मच्छिंद्रनाथ बाबा सोपे नाही. मग ते त्यांना सर्वांना पराभूत करून टाकतात. सर्वांना बांधून टाकतात सरपासराने. सर्व घायाळ होऊन पडतात. त्यांचा अल्ला कळला इतका माजतो का मग कोण येतं? कोणाच्या याच्यात विघ्न येतं? नागनाथ बाबांच्या साधनेत विघ्न येतं. ते बाहेर येतात, बघतात हा कोण योगी आहे आणि हा काय करू राहिला माझ्या शिष्यांना, का बरं हे करू राहिला. मग ते रागेत मग ते चिडले डायरेक्ट. मग ते दोघांचं युद्ध चालू होतं. मग हे अस्त्र सोड, तिकून ते अस्त्र सोड, इकून अस्त्र सोड, तिकून अस्त्र सोड. दोघं पण कोणाचे चेले? दत्तप्रभूंचे. हा हा. तर हे दोघे चेले कोणाचे? दत्तप्रभूंचे. बरोबर. तर मग युद्ध होता होता हे असं सोडते असं दोघं माहीर अस्त्रांना. कारण की दत्तप्रभूंनी यांना जे शिक्षण दिलं त्यांना हे शिक्षण दिलं. कारण की सर्व शिष्य आपल्याला सारखेच. आपण कोणी म्हणजे समजा कोणी गुरुवर्य असलं ना त्याला सर्व शिष्य हे समान पाहिजेत. कोणाचाही तुझ्या भाव केला नाही पाहिजेत. तर होतं काय पुढे? मग हे काय करतात नागनाथ बाबा? ते नाही
नागनाथ बाबा तुम्ही तिकडे पाहिलं म्हणून म्हटलं हे काय करतात असं तुम्ही तिकडे पाहिलं म्हणून म्हटलं नागनाथ बाबा काय करतात एक अस्त्र घेतात वर सोडतात गरुडास्त्राला बंधन टाकतात कशाला गरुडास्त्राला आणि त्यानंतर काय करतात मच्छिंद्रनाथ बाबांना कोणतं अस्त्र सोडतात सर्पास्त्र सोडतात त्यामध्ये हजारो संख्येने सर्प मच्छिंद्रनाथांकडे धाव घेतात इकडून तिकडून इकडून तिकडून त्यांना घेरून डसू लागतात डौस मारायला लागतात हे सोपं नसतं डौस मारायला लागतात मग मच्छिंद्रनाथ सोपे नाही आपले बाबा हे लगेच गरुडास्त्राला आमंत्रण देतात पण आधीच हा राजनैतिक भेजा बाबांचा जसे आपले राजकारणी वापरत आहे ना तसं बाबांनी आधीच बांधून ठेवलं होतं काय गरुडास्त्र बांधून ठेवलं होतं मच्छिंद्रनाथ बाबा गरुडास्त्र ये बाबा गरुडास्त्र कुठे येतंय का नागनाथ बाबांनी आधीच बांधून ठेवलं होतं कळलं बंदोबस्त आधीच करून द्यावा होता म्हणजे शस्त्र वापरता येणार नाही मग मच्छिंद्रनाथ बाबांना इतके सर्पदंश लागतो त्यांना त्या वेदना असं यावं लागतात मग ते ओरडतात किंचाळतात म्हणतात गुरुदेवा हे माझे गुरु दत्तात्रेया धाव मला वाचव मग ते कोण ऐकतं नागनाथ बाबा ऐकतात काय ऐकतात काय याने माझ्या गुरुचं नाव का घेतलं काय दत्तप्रभूंचं नाव घेतलं माझे गुरु आहे मग याने माझं दत्ताचं नाव का बरं घेतलं माझ्या गुरुचं नाव का घेतलं मग ते त्यांच्या जवळ जातात मच्छिंद्रनाथ बाबांजवळ दत्तप्रभू तर माझे गुरु आहे तुम्ही कसं काय त्यांचं नाव घेतलं मग ते त्यांना समजून सांगतात अरे नागनाथा तू जसा तुझे जसे दत्तप्रभू गुरु आहे ना तसे माझे पण दत्तप्रभू गुरु आहे मी नाथपंथातील पहिला जती मच्छिंद्रनाथ बाबा जे नाथपंथातला पहिला जती मी त्याच्यानंतर माझे थाकते कोण भरतनाथ बाबा जालंधरनाथ बाबा आणि रेवण म्हणजे ते सांगतात कसे ते माझे धाकटे जालिंदर भरतरी परत आपले रेवण हे सर्व माझे थोरले मी पहिला नाथ जती हे माझे थोरले तसाच तू पण दत्तप्रभूंचा शिष्य म्हणजे आपण सर्व गुरुबंधू मग त्यांना रडू येतं कोणाला नागनाथ बाबांच्या डोळ्यात अश्रू येतात अरे मी हे काय करून बसलो माझ्या गुरुबंधूवर गुरुतुल्य गुरुबंधू म्हणजे ते मोठे म्हणजे आपल्याला गुरु सारखेच त्यांच्यावर मी शस्त्रास्त्र चालवले त्यांना इतकं वाईट वाटतं त्यांच्या डोळ्यात अश्रू येतं आणि ते पाया पाडतात त्यांच्या दंडाला धरून उठवतात म्हणे अरे आपण गुरुबंधू आहोत आणि त्यांना उठवतात आणि मग समजून सांगतात अरे नागनाथा तुझं कार्य काय आणि तू काय करतोय आपण कशासाठी जन्म घेतलाय हा जन कल्याणासाठी जन्म घेतलाय लोक आशेने तुझ्याकडे येतात आणि तू काय करतोय ते निराश होऊन जातात आपलं हे कार्य नव्हे मग 2-4 गोष्टी समजून सांगतात महिनाभर त्यांच्या जवळ राहतात आणि तिथून ते निघून त्यांची रजा घेतात आणि मग मच्छिंद्रनाथ बाबा पुढे निघून जातात पुढे होतं काय नागनाथ बाबा मग सर्व ते फुलं होतं नागनाथ बाबांची ख्याती अजून वाढायला लागते लोक दर्शन येतात त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात देवच ते अयोत्र नारायणाचा अवतार असते त्याच्या पुढे होतं काय सांगून नावाचा शिष्य असतो त्याची पत्नी ती मरण पावते तर ती मरण पावते सांगोना नावाचे शिष्य असते त्याची पत्नी ती मरण पावते मरण पावल्यावर ते कोणाला कळतं नागनाथ बाबांना कळतं मग ते काय करतात का तिला घेऊन येतात आश्रमात आणि हिला मी आत्तानीला मारलं कसं काय यमानी नेलं कसं काय हिला ते यमाला जाप येतो कसं काय नेलं मला न विचारता येईल पर तिचे प्राण वापिस मग असं होतं का वडवळ गावामध्ये जो कोणी मेला
या गावात आणला का जिवंत, आणला का जिवंत. म्हणजे वडवळ गावात कोणी मारायलाच नाही राहिलं, जिकडे मेला तो आणला जिवंत केला. हे धर्मसंकट कोणाला पडलं? यामाला पडलं. यामाने पाहिलं हे आपल्या काही बस की बात नाहीये, अभी तो चलो कुछ तो घुमाना पडेगा. मग ते जातात ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव पाहतात हे काही खरं नाही. देव पण घाबरतात त्यांना. जोपर्यंत नाथ पृथ्वी तलावर वावरत होते 33 कोटी देवांना काटा फुटलेला होता, घाम फुटायचा 33 कोटी देवांना. का हे काय करतील? भस्मावर काम चालायचं, फक्त भस्मावर. काही नाही तुमच्याकडे हे घ्या, दार घ्या, गोंडे घ्या, डोंडे घ्या, हे काही नाही. भस्मावर लावांचं काम चालतं. होतं काय, या गावात कोणीच माराना. मग देव मध्यस्थी करायला कोणाकडे येतात? नागनाथ बाबांकडे. ब्रह्मदेव खाली येतात, त्यांना समजून सांगतात, बाबा रे ही विश्वाची साखळी आहे, आणि तू जर असं केलं तर ही बिघडेल. मग ते नागनाथ बाबांच्या निदर्शनास येतं का आपण काय करतोय. त्याप्रमाणे मग ते परत चालले जाऊ द्या आता यांचा झाला, जाऊ द्या. म्हणजे अशा प्रकारचे नागनाथ बाबांची सर्व कथा आहेत. काय नागनाथ बाबांची कथा? तर नागनाथ बाबांनी किती वर्षे, 20 वर्षे वाट बघितली बाबांची. ते तर देवाचा अवतार होते, आणि सर्व नाथांचे जन्म हे अयनी संभव आहे. म्हणजे कोणापासूनही ते जन्मलेले नाही. कोणाचा कशापासून झाला, तर कोणाच्या हातीच्या काढून झाला, तर कोणाचं काय, तर कोणाचं काय. बरोबर. तर अशा प्रकारे बाबांच्या जन्माची आपली कहाणी झालेली आहे. आदेश अलग निरंजन, अलग निरंजन. आदेश गुरु.